नमस्कार मंडळी, ही बघा आमची आंब्याची बाग. ह्या आम्ही बागेत आज इलेलो असय आणि ह्या बागेचा आज मी तुमका रिव्ह्यू देवचा असा ठरवलेला असा. ही माझ्या मित्राची बाग असा, काका ठोके यांची ही बाग. ही त्यांची गाडी, माझी गाडी त्यांच्या मागे उभी आहे, ती तुम्ही बघलाच असाल. आता मी ह्या बागेचा तुमका रिव्ह्यू देतोय. ही बाग खाडी किनारी असा आणि एका बाजून पूर्ण दरी असा आणि दरीत ही बाग तयार केलेली असा. हो बघा कसो आंबो दिसता तुमका, मस्त मस्त. आता ह्यो थोड्या दिवसांनी काढूचो लागतलो आणि ह्या समोर जा दिसता हेका मोळची खाडी म्हणतात. हाय ती बघा कशी लांब लचका मस्त पैकी. हय कमीत कमी 300-350 कलमा असत. ही खाडी किनारीची बाग. ही सगळी दिसतायत ही कलम खालपर्यंत अगदी टेकापर्यंत आहेत, किनाऱ्यापर्यंत. ही संपूर्ण बाग. हे लागलेले आंबे, त्याचप्रमाणे हे आंबे साधारण 8 दिवसात काढायला लागतील. आता इथे जे दिसतंय हे एक प्रकारचा आम्ही निवासस्थान बांधलेलं आहे राहण्यासाठी. कोणी आलं पाहुणे रावणे तर त्यांच्यासाठी हे आम्ही बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे ही संपूर्ण दिसते, ही खालपर्यंत दिसते ही बाग. येण्या जाण्याचा छोटासा आमचा पायवाटेचा रस्ता आणि हे सगळं असं दृश्य तुमच्यासाठी मी टिपलेलं आहे. हा आहे आमचा मांगर, ज्याला शेतघर म्हणतात. इथे आम्ही आंबे भरतो. त्याप्रमाणे हे असे आंबे आमचे ठेवलेले असतात. हा बघा लगडलेला घड. हे सुद्धा 8 दिवसात काढायला लागतील आंबे आणि हे आंबे काढून मग आम्ही ज्यांना कोणाला आम्हाला द्यायचे असतात ते व्यवस्थित पॅक करून आम्ही देतो. त्याचप्रमाणे हे इथे टाक्या वगैरे आम्ही ठेवलेल्या आहेत, ह्या आम्हाला पाण्यासाठी लागतात. आणि हा रस्ता आमचा पुढे जाऊन आमच्या मांगरात मिळतो आणि अशी आमची ही बाग आहे. ही अशी आहे आमची बाग. तुम्हाला जर आवडलं असेल तर हा व्हिडिओ शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्हाला आता बागेचे मालक काका ढोके हे पहा, हे बागेचे मालक यांची ओळख करून देतो. यांच्याकडनं तुम्ही आंबा घ्या कधी लागला तर.